आज आपण बघणार आहोत दुधी हलव्याची रेसिपी। दुधी हलव्याच्या ऐवजी गाजर वापरलं तर गाजराचा हलवा तयार होईल। चांगला वाटीभर दुधी आपण साल काढून खिसून घेणार आहोत। अर्धी वाटी तूप लागेल, 1 वाटी फ्रेश क्रीम, बदामाचे काही तुकडे, 1 स्कूप व्हे प्रोटीन, 2-2.5 चमचे स्टिविया चवीप्रमाणे आणि वरून घालायला थोडी वेलची पूड। आता आपण दुधी साल काढून खिसून घेऊया। चालू करून कढईमध्ये तूप घालूया। जरा तूप गरम झालं की मग त्यात दुधी भोपळ्याचा किस घालूया। तूप गरम झालंय, आता आपण त्यात दुधी भोपळा घालूया। व्यवस्थित हलवायचं म्हणजे लागणार नाही खाली। चांगलं हलवून झालं की मग 2 मिनिट आपण हे झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण दुसऱ्या तव्यावर व्हे प्रोटीन व्यवस्थित छान मलाईसारखं गरम करून घेऊया। तव्यात तूप घातलंय मी। तूप थोडंसं गरम झालं ना की त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालायचं, अर्धी पाऊण वाटी। हलवायचं चांगलं। एखाद मिनिटातच त्याला उकळी यायला लागेल, मग आपण त्याच्यात रॉ व्हे प्रोटीन घालणार आहे। उकळी आली आहे, आता आपण त्याच्यात व्हे प्रोटीन घालूया आणि मस्त हलवूया ते। व्यवस्थित हलवायचं एकदम, म्हणजे गाठी राहणार नाहीत। कंटिन्यूस हलवत राहायचं, म्हणजे मग छान मऊ तयार होईल ते एकदम। हळूहळू आटायला लागलं, एकजीव व्हायला लागलंय। चांगलं एकजीव मिळून आलंय आता हे, आणि सुट्ट पण व्हायला लागलंय। आता आपण हा गॅस बंद करूया आणि दुधी भोपळा कुठपर्यंत आलाय ते बघूया। आता आपण दुधी भोपळ्यातही थोडं फ्रेश क्रीम घालूया। चांगलं मिक्स करून घेऊया फ्रेश क्रीम। दुधी भोपळा शिजलाय, आपण त्याच्यात व्हे प्रोटीनचं मिक्सचर टाकून ते सगळं एकजीव मिक्स करून घेऊया। आता आपण यात बदाम, स्टिविया आणि वेलची पूड या सगळ्या गोष्टी मिक्स करून घेऊया। आपला दुधी हलवा तयार आहे।